घरीच चक्का बनवून श्रीखंड कसे बनवायचे ते पाहणार होतं आपण. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजातांना सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आता बऱ्याच जणांना चक्का म्हणजे काय ते सुद्धा माहिती असेल किंवा नसेलसुद्धा. तर चक्का म्हणजे आपण दह्यापासून बनवला जातो चक्का. तर अशी मी चाळण घेतली आणि अर्धा किलो दही घेतलं आहे. तर हे दही ना असं सुती कापड्यामध्ये असं बांधून हे असं दाबून घ्यायचं आहे. तर आपल्याला होता होईल इतकं हे दाबून याच्यातून पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच्याशी ना पुरचुंडी अशी बांधून घ्यायचं आहे आणि याच्यावर काहीतरी ओझं ठेवून द्यायचं आहे. तर हे रात्रभर असं मी ठेवून दिलं होतं. तर होता येईल तेवढं आपल्याला आधी असं पाणी गाळून घ्यायचं आहे. यासाठी सुती कपडा महत्त्वाचा, स्वच्छ असा. आणि असा थोडा वजनाचा ना डब्बा ठेवला होता मी. तर डब्बा स्वच्छ केला होता मी खालून, किंवा त्यावरनं एखादी प्लेट ठेवून ठेवला तरी चालेल. आणि सकाळी पाहू शकता पाणी पूर्णपणे असं गाळून गेलं होतं. तर पुन्हा गरज वाटली तर थोडंसं दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता चिक्कूचे श्रीखंड बनवतो आहे. तर असे ताजे ना तयार झाले ते चिकू घेतलेत पिकलेले 2. तर थोडेसे साईजला मोठे होते, तर या ठिकाणी 2 पुरेसे झाले होते. 1 वाटीभर याचा जो बल्ब आहे ना तो निघाला होता. चिकूचा गर ना 1 वाटीभर निघाला होता. आता हा चक्का आहे ना हा काढून घेऊ. यामध्ये हा चिकूचा बल्ब आणि पिठी साखर. तर पिठी साखर या ठिकाणी अर्धी वाटी घेतली होती मी आणि अगदी बरोबर अशी लागली होती. आता चिकू ही चवीला थोडे गोड असतातच, तर साखर ना पिठी साखर कमी जास्त प्रमाणात लागू शकते. वेलची पावडर घातली, काजू बदाम आणि ब्लेंडरने फिरवलं होतं, किंवा आपल्या घरी काही असं फिरवायला असेल ना तर त्याने मिक्स केलं तरी चालेल. अगदी मऊसूत होईपर्यंत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ब्लेंडरने एक 5-6 मिनटं फिरवलं होतं मी. सुरुवातीला थोडी पिठी साखर घातली होती 2-3 चमचे आणि पुन्हा थोडी घालून ना असं मस्त बनवलं होतं. तर साधारण अर्धी वाटी इतकी पिठी साखर लागली होती आणि वेलची पावडरमुळे मस्त असा सुगंध आणि चवी खूप मस्त येते आणि चिकूचा अगदी मस्त असा फ्लेवरसुद्धा उतरतो यामध्ये. आणि मस्त असं बनलं होतं, पाहू शकता अगदी पटकन घरच्या साहित्यामध्ये. घरीच असं ताजं चक्का बनवलं ना तर श्रीखंड मस्त बनलं जातं. तर या पद्धतीने आपलं हे ना वेलची श्रीखंडी बनलं जातं. आता हे चिकू घालायच्या आधी या ठिकाणी आपलं वेलची श्रीखंड बनलं असतं, किंवा थोड्याशा केशर काड्या, केशर दूध थोडंसं घालून आपलं राजभोग श्रीखंड बोलूया. किंवा वेगवेगळे ना फ्रूट्स असं मिक्स फ्रूट श्रीखंड, किंवा आता थंडीच्या दिवसामध्ये स्ट्रॉबेरी, चिक्कूज भेटतात. तर असे वेगवेगळे फळं वापरून ना त्या फ्लेवरची त्या चवीची अशी श्रीखंड बनवू शकतो. पण चक्का बनवायची ना पद्धत हीच आहे घरच्या घरी. तर चक्का पण आहे ना तो रात्री मी असा ठेवला होता कपड्यामध्ये बांधून, आणि सकाळी ना तो लगेचच आपल्याला थोडासा फ्रीजमध्ये काढून घ्यायचा. म्हणजे कसं जास्त आंबट होणार नाही. आणि चक्का थोडा आपलं जर आंबट असेल ना तर मग दही आंबट असेल तर आपल्याला पिठी साखर जास्त लागते श्रीखंडमध्ये. तर ही एक खूप महत्त्वाची टिप कोणत्याही प्रकारचे श्रीखंड बनवताना. आणि मस्त असा हा चिकूचा फ्लेवर आला होता, पाहू शकता तुम्ही. आणि चवीला अगदीच मस्त असं भन्नाट असं हे श्रीखंड बनलं होतं. थोडेसे काजू बदाम वरून घातले होते मी आणि थोडीशी टुटी फ्रुटी होती तीसुद्धा घातली होती. आता या श्रीखंडसाठी चक्का महत्त्वाचा. तर तो दुकानातसुद्धा रेडीमेड भेटतो, पण तो कधीचा बनवलेला वगैरे असला, ताजा नाही भेटला तर घरी ना असं दूध गरम करून गार करून कोमट दुधाचं दही लावून ते दही ना सुती कपड्यामध्ये गाळून घेऊन व्यवस्थित त्याचा चक्का बनवून असा रात्रभर ठेवला ना कपड्यामध्ये बांधून, म्हणजे मस्त चक्का निघला जातो. आणि सकाळी आपल्याला उशीर होत असेल ना हे श्रीखंड बनवायला, तर तो चक्का ना त्या कपड्यामधला काढून थोडासा फ्रीजमध्ये ठेवून दिला, म्हणजे त्याला आंबटपणा लवकर लागत नाही आणि आपल्याला 2-3 दिवसामध्ये हवं तेव्हा आपण त्या चक्क्यापासून असं श्रीखंड मस्त बनवू शकतो. आणि हे चिक्कूचं श्रीखंड पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनलं गेलं आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ना साहित्य देत आहे, तर तिथे नक्की पहा आणि नक्की या पद्धतीने चिक्कूचं साधं सोपं असं होणारं श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून पहा. तर आता इथे मी ना चिकू मिक्सरला फिरवून घेतलं होतं. पण जर आपण ब्लेंडर वापरत असेल ना तर चिकूचा गर मिक्सरला फिरवायची गरज नाही.
गर ना ब्लेंडरने व्यवस्थित सॉफ्ट बनला जातो. पण सगळेजणच ब्लेंडर वापरत नाहीत. यासाठी म्हणून ना सगळ्यांनाच घरच्या पद्धतीने बनवता यावं यासाठी म्हणून हे चिक्कू जे आहे ना ते असे गर काढून घेतला होता मी, मिक्सरला फिरवून घेतला होता. आणि नंतर मग आपल्या घरी काही असं मिक्स करायला असेल ना तर असा हा गर काढून मिक्सरला गर फिरवून हा जो आपण चक्का काढला आहे ना तर त्या चक्क्यामध्ये बाकीचं आपलं साखर, वेलची, काजू, बदाम असं घालून ना याने असं फिरवायचं आहे. पाहू शकता असं. किंवा काही आपल्याकडं रवी वगैरे असेल ना तर त्याने व्यवस्थित असं थोडा क्रीमीपणा किंवा सॉफ्ट होईपर्यंत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने मस्त असं आपलं हे श्रीखंड बनलं जातं. तर ही श्रीखंड रेसिपी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओखाली एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हाईपसुद्धा नक्की द्या. रेसिपी मैत्रिणी, नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.